आळेफाटा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं महिलांना बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करण्यात आलंय। जयेश सुनील गाढवे पीडीसीसी बँक आळेफाटा शाखेत विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी तेज तुफानला माहिती देताना पुढील प्रमाणे माहिती सांगितली आहे। तुमच्या बँकेत महिलांची मोठी गर्दी होती। आळेफाटा शाखा भरलेली दिसत होती। याचं कारण काय असं विचारल्यावर ते म्हणाले की गर्दीचं कारण असं आहे की आज आम्ही आमच्या बँकेमार्फत अंबिका महिला बचत गटाला 10 लाख रुपयांचं कर्ज वितरित केलंय। या कर्ज वितरणाच्या निमित्तानं आम्ही सर्व महिलांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यामुळेच आज तुम्हाला इतकी गर्दी या ठिकाणी दिसतेय। तुमच्या बँकेशी किती बचत गट जोडलेले आहेत आणि आतापर्यंत किती कर्ज वितरित केलेलं आहे असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं की पीडीसीसी बँक आळेफाटा शाखेशी सुमारे 50 ते 60 सक्रिय बचत गट जोडलेले आहेत। यापैकी गेल्या 1 ते 2 वर्षात सुमारे 15 ते 20 बचत गटांना कर्ज वितरित केलं गेलं आहे। तसेच गेल्या वर्षी आम्ही 4 बचत गटांना सुमारे 22 लाख रुपयांचं कर्ज दिलेलं आहे आणि यावर्षी हे आमचे पहिले प्रकरण आहे जिथे 10 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झालेले आहे आणि आज महिला कर्ज वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या। आमच्या वरिष्ठांची भूमिका नेहमीच सहकार्याची राहिलेली आहे। त्यांचे मार्गदर्शन अमूल्य आहे। यामध्ये आमच्या बँकेचे अध्यक्ष दुर्गाडे सर, उपाध्यक्ष चांदेरे साहेब, तसेच पीडीसीसी बँकेच्या जुन्नर विभागाचे विभागीय अधिकारी कवडे साहेब, मुराडे साहेब आणि वसुली अधिकारी संदीप जाधव साहेब या सर्वांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केलंय। ते नेहमी सक्रिय असतात आणि कोणत्याही खातेदाराला किंवा कर्जदाराला अडचण येऊ नये आणि त्यांना वेळेवर कर्ज मिळावं याची काळजी ते घेत असतात। चला तर आपण पाहणार आहोत याबाबतचा संपूर्ण व्हिडिओ। सर, नाव सांगा तुमचं। नमस्कार, माझं नाव जयेश सुनील गाढवे। मी पीडीसीसी बँक आळेफाटा शाखेत विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहे। आज तुमच्या बँकेमध्ये महिलांची संख्या फार लक्षणीय होती। आज बँक तुडुंब भरली होती आळेफाटा शाखा। नेमकी काय प्रयोजन काय होतं सर याबाबत? याच्याबद्दल प्रयोजन असं की आज आपल्याकडे अंबिका महिला बचत गट या बचत गटाला आपल्या बँकेमार्फत रक्कम रुपये 10 लाखाचं कर्ज वाटप झाले। त्या कर्ज वाटपाच्या निमित्तानेच आपण आज सगळ्या महिलांना इथं बोलावलं होतं कर्ज वाटपासाठी आणि त्याबद्दलच ही गर्दी आज आपल्याला दिसत होती। आपल्या बँकेच्या माध्यमातून किती बचत गटांची संख्या आहे आणि किती वाटप झालं आहे? आपल्याकडं जवळपास जे चालू बचत गट जे नियमित बचत करतात असे जवळपास 50 ते 60 बचत गट आपल्याकडे इथं पीडीसीसी बँक आळेफाटा शाखेला जोडलेले आहेत। त्याच्यापैकी जवळपास 15 ते 20 आपल्याकडं या आधीच्या 1-2 वर्षांमध्ये कर्ज वाटप झालेले आहे आणि त्याच पद्धतीने मागील वर्षी आपल्याकडे जवळपास 4 बचत गटांना 22 लाखापर्यंतचं कर्ज वाटप आपण केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे यावर्षी आपलं हे जे बचत गट आहे पहिलंच प्रकरण आपलं जे आहे ते 10 लाखाचं मंजूर झालेलं आहे आणि त्याच वाटपाचा आज कार्यक्रमानिमित्त महिला उपस्थित होत्या। यामध्ये तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका काय असते? वरिष्ठांची आमची नेहमीच सहकार्याची भूमिका आलेली आहे। मार्गदर्शन त्यांचं नेहमीच लाभलेलं आहे। याच्यामध्ये आमचे बँकेचे चेअरमन श्री दुर्गाडे सर असतील, उपाध्यक्ष चांदेरे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमच्या पीडीसीसी बँक जुन्नर विभागाचे आमचे विभागीय अधिकारी श्री कवडे साहेब असतील, श्री मुरादे साहेब असतील, वसुली अधिकारी संदीप जाधव साहेब असतील, या सर्वांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभले आणि कोणाचीही खातेदारांची कर्जदारांची गैरसोय होऊ नये, त्यांना तात्काळ कर्ज वाटप व्हावं यासाठी ते नेहमीच आम्हाला मार्गदर्शन आणि आग्रही असतात। ताई, नाव सांग ना तुझं। नमस्कार, मी संगीता सुरेश विलोळे, अंबिका माता महिला बचत गटाचे अध्यक्ष। आज तुम्ही पीडीसी बँकेत आलात, आज एवढ्या महिला सगळ्या आल्यात, काय उद्देशाने आल्या का कुठल्या भूमिकेतून आलात तुम्ही? आम्हाला महिलांना पीडीसी बँकेकडून कर्ज वाटप 10 लाखाचं कर्ज मिळालेलं आहे। त्यासाठी कर्ज वाटप केलं त्यांनी ना, मग त्यासाठी आलेलो आम्ही। किती वर्षापासून बँकेने कर्ज वाटप केलं? आम्ही आमचा बचत गट चालू होऊन तो 10 वर्ष झाली। काय बचत गटाच्या माध्यमातून आता तुम्ही कुठले कार्यक्रम राबवलेत, कुठले सामाजिक कामं केलीत? आम्ही काही शेतकरी महिला, त्यामुळे आम्ही गायांचा व्यवसाय किंवा मग शेतीमध्ये जे काही लागतं पशुपालन वगैरे त्याच्यामध्ये आणि कुक्कुटपालन वगैरे त्यासाठी उपयोग पडतो आम्ही, म्हणजे उपयोग करतो। संबंधित बँकांच्या पदाधिकाऱ्यांना
तुम्हाला कशी सन्मानाची वागणूक मिळते का काय कसं काय? हो हो हो. खूप म्हणजे म्हणजे हां आदराने आम्हाला हे करतात. बरं, बँकेच्या अधिकाऱ्यांबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप सहकार्य नाही बँकेचे अधिकारी वगैरे म्हणजे सगळेच जण खूप सहकार्य करतात आम्हाला महिलांना सगळ्या महिलांना सहकार्य वगैरे करतात आणि खूप आम्हाला छानपैकी असं हे जातात काय बोलतात त्याला नाही चांगली वर्तणूक वगैरे म्हणजे असं त्याच्यामुळे. ब्युरो रिपोर्ट जयवंत शिरतर, आळे. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.